Now next point is failure of wave theory to explain the observations from experiment on photoelectric effect. आता आपण फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट जे आहे याची 9 ऑब्झर्वेशन्स आपण पाहिले आहेत. 9 ऑब्झर्वेशन्स फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. ती 9 ऑब्झर्वेशन जे आहेत ही 9 ऑब्झर्वेशनचं एक्सप्लेनेशन जे आहे हे एक्सप्लेनेशन वेव्ह थेरीनं मॅक्झिमम जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्याचं वेव्ह थेरीनं एक्सप्लेनेशन देता आलेलं नाही. ह्याचं फेल्युअर आहे वेव्ह थेरीचं. हे 9 ऑब्झर्वेशन जे आहेत असे हे का होतात ऑब्झर्वेशन्स त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ह्या वेव्ह थेरीला देता आलेलं नाही, वेव्ह थेरीनं एक्सप्लेन करता आलेलं नाही. त्यामध्ये फर्स्ट आहे most of these observations could not be explained by the wave theory of electromagnetic radiations. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची आपण जी वेव्ह थेरी आहे म्हणजे आपण लाईट ही वेव्ह मानतो, वेव्ह कन्सिडर करतो. लाईट ही वेव्ह आपण कन्सिडर केल्यानंतर ह्या वेव्ह नेचरनं आपण ह्यातली मोस्ट ऑफ द ऑब्झर्वेशन्स वी कॅनॉट एक्सप्लेन बाय द वेव्ह थेरी. फर्स्ट ऑब्झर्वेशन द इन्स्टंटेनियस इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन इन्सिडंट ऑफ लाईट. तर आपण ऑब्झर्वेशनमध्ये इन्स्टंटेनियस ऑब्झर्वेशन एक पाहिलेलं आहे म्हणजे इमिडिएटली रेडिएशन्स फॉल झाल्या इमिडिएटली हे फोटो इलेक्ट्रॉन जे आहेत फोटो इलेक्ट्रॉन इमिट होतात, फोटो इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. ह्याला आपण इन्स्टंटेनियस प्रोसेस म्हणतो. याच्यामध्ये फॉर स्मॉल इन्सिडंट इंटेन्सिटी द एनर्जी इन्सिडंट ऑन युनिट एरिया युनिट टाइम विल बी स्मॉल अँड विल टेक लॉंगर टू नॉक आउट द इलेक्ट्रॉन्स. these arguments are contradictory to observations. तर वेव्ह थेरीनुसार ज्यावेळी रेडिएशन्स फॉल होईल मेटल सरफेसवरती त्यावरती हे इलेक्ट्रॉन्स इमिट करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी त्यावरती इन्सिडेंट झालेली आहे पर युनिट एरिया पर युनिट टाईम ही कमी असेल. त्यामुळं हे ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स बाहेर येणार हे बाहेर येण्यासाठी जादा वेळ लागेल, जास्त टाईम लागेल. पण हे ह्या ऑब्झर्वेशनच्या कॉन्ट्राडिक्टरी आहे. ऑब्झर्वेशनमध्ये इमिडिएटली इलेक्ट्रॉन्स बाहेर आलेले आहेत, इमिडिएटली इलेक्ट्रॉन्स इमिट झालेले आहेत. हे इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. पण आपण वेव्ह थेरीनुसार पाहिलं तर ह्यामध्ये जास्त टाईम लागतो ते इलेक्ट्रॉन्स बाहेर येण्यासाठी. त्यामुळे हे आपण जे ऑब्झर्वेशन पाहिलं ह्या ऑब्झर्वेशनला हे कॉन्ट्राडिक्टरी आहे, हे विरोधाभास आहे. नेक्स्ट द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू बी प्रोव्हाइडेड टू एन इलेक्ट्रॉन टू पुल इट आउट ऑफ द मेटल फ्रॉम द सरफेस इज कॉल्ड वर्क फंक्शन ऑफ द मेटल अँड इज डिनोटेड बाय फाय नॉट. तर इलेक्ट्रॉनला त्या एक्सटर्नल ऑर्बिट जे आहे जे आपण हाफ फील्ड ऑर्बिट म्हणतो, हाफ फील्ड ऑर्बिट जे आहे लास्ट ऑर्बिट जे आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉन हाफ फील्डवर बसतो म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन न्यूक्लियसशी लूजली बाउंड असतात. त्यामुळे त्या इलेक्ट्रॉन्सना थोडी एनर्जी आपण प्रोव्हाइड केल्यानंतर ते इलेक्ट्रॉन्स ते एनर्जी ऑर्बिट सोडून बाहेर येतात. तर त्या इलेक्ट्रॉनला किती कमीत कमी एनर्जी लागते त्या ऑर्बिटमधून किंवा मेटल सरफेसमधून बाहेर काढण्यासाठी इलेक्ट्रॉनला जी कमीत कमी जी एनर्जी लागते त्याला आपण वर्क फंक्शन म्हणतो. मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू electron knock out the electron, remove the electron from metal surface or this atom orbit. This energy is known as work function and this work function is denoted by phi naught, phi 0. Secondly, since larger incident intensity implies larger energy and the electrons are expected to be emitted with larger kinetic energy, आपण जास्त एनर्जी इंटेन्सिटी इन्सिडेंट केल्यानंतर एनर्जी जास्त म्हणजे त्याच्यामध्ये इन्सिडेंट झालेली एनर्जी आहे ही जास्त असेल तर जास्त इलेक्ट्रॉन्स इमिट व्हायला पाहिजे, जास्त कायनेटिक एनर्जी असायला पाहिजे. इलेक्ट्रॉन्स जे बाहेर आलेले आहेत त्या इलेक्ट्रॉन्सना एनर्जी कायनेटिक एनर्जी ही जास्त असायला पाहिजे. पण बट द ऑब्झर्वेशन शोड दॅट द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी डिड नॉट डिपेंड अपॉन इन्सिडंट इंटेन्सिटी बट डिपेंड्स अपॉन इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. तर आपण बाहेर आलेली एनर्जी कायनेटिक एनर्जी आहे ह्या इलेक्ट्रॉनची ती इंटेन्सिटीवर डिपेंड नाही, फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे. हे ऑब्झर्वेशनमध्ये पाहिलं आहे. पण ह्या वेव्ह थेरीनुसार हे जास्त इंटेन्सिटी म्हणजे जास्त कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन्स बाहेर आले पाहिजे असं सांगते ही थेरी. पण हे ह्याला कॉन्ट्राडिक्टरी आहे. ह्याच्यामुळं हे जे वेव्ह थेरी जे आहे ही वेव्ह थेरी इथं हे एक्सप्लेनेशन जे आहे ह्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे 9 ऑब्झर्वेशन जे आहेत हे एक्सप्लेन करण्यासाठी ही थेरी फेल झालेली आहे. दिस इज द फेल्युअर ऑफ वेव्ह थेरी टू एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन्स फ्रॉम एक्सपेरिमेंट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. Next one is wave theory expected photoelectrons to be emitted for any frequency if the intensity of radiation was larger enough. म्हणजे इंटेन्सिटी जास्त असतेवेळी एनी फ्रिक्वेन्सीसाठी हे इलेक्ट्रॉन्स बाहेर येतील किंवा बाहेर यायला पाहिजेत अशी ही वेव्ह थेरी सांगते. पण बट ऑब्झर्वेशन्स इंडिकेटेड दॅट फॉर अ गिवन मेटल सरफेस सम कॅरेक्टरिस्टिक्स कट ऑफ फ्रिक्वेन्सी दॅट इज न्यू नॉट existed below which no photoelectrons were emitted.
However, the intense incident radiation was and photoelectrons were always emitted if intensity of incident frequency nu was greater than nu naught, even if the intensity was low. पण ऑब्झर्वेशन जे आहेत हे ऑब्झर्वेशन्स एक कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे, ठराविक फ्रिक्वेन्सी आपण त्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो. कट ऑफ फ्रिक्वेन्सी न्यू नॉट, या फ्रिक्वेन्सीपेक्षा ग्रेटर फ्रिक्वेन्सीला फक्त फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. मग त्यावेळी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन जे आहे ही कमी असेल किंवा जास्त असेल त्याचा काही संबंध नाही. पण इथं फ्रिक्वेन्सी मात्र न्यू नॉट जे आहे न्यू नॉटपेक्षा ग्रेटर असेल, न्यू नॉट किंवा न्यू झिरो जे आहे कट ऑफ फ्रिक्वेन्सी, तर या फ्रिक्वेन्सीपेक्षा ग्रेटर फ्रिक्वेन्सीला फक्त फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. पण वेव्ह थिअरी सांगते की फ्रिक्वेन्सी एनी फ्रिक्वेन्सी जे आहे एनी फ्रिक्वेन्सीसाठी हा फोटो इलेक्ट्रॉन जे आहे हे इमिट व्हायला पाहिजे. रेडिएशन्स जास्त असल्यानंतर जास्त फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, पण हे ला कॉन्ट्राडिक्टरी आहे. म्हणून ही थिअरी जी आहे ही थिअरी हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन करण्यासाठी फेल झालेले आहे, वेव्ह थिअरी. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.